अजून एक चिमुकली मेली. आधीचे 2 बलात्काराचे गुन्हे असल्याचे सांगितले जात आहे. थेरड्या 65 वर्षाच्या भीमा कांबळेने 3-4 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतला. तर बलात्कारी लोकांना भेटत असलेला मान सन्मान, सोयी सुविधा हे पाहून बलात्कारांमध्ये एक आनंदाचं वातावरण. त्याच वेळी जर लोळापांगळा करून टाकला असता तर आज ही चिमुकली जिवंत असती. पण खरंच असती का? कारण बिहारमध्ये पण 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाले. अशा घटना जेव्हा अभ्यासतो, विचार करतो, तेव्हा याचा एक भयानक ट्रॉमा होतो माणसाला. मग असं वाटतं की लोक यावर काय बोलताय, लोक काय व्यक्त होत आहे हे सोशल मीडियावर बघायला जातो. तिथं त्या आरोपीची जात, धर्म याच्यावर आगपाखड चालू असते. ह्या पोस्ट बघा. त्यांना अन्याय झालेल्या मुलीविषयी थोडी सुद्धा तळमळ नाही. त्यांना फक्त त्यांच्यातला मतलबी, स्वार्थी राक्षस शांत करायचा. थेरड्या भीमा कांबळेने लहान मुलीचा बलात्कार करणे ही पहिली विकृती आणि सोशल मीडियावरती ही दुसरी विकृती. कायम वाटतं नराधमांना ह्युमन राईट नको. ज्या लोकांची जबाबदारी आहे ते दरवेळी आम्ही असं करू, आम्ही तसं करू याच्या नाकाने कांदे सोडून जात्या. देशाच्या सोडाव महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ वाजलाय. खपाखप चाकू खुपसताय, कुठं हल्ले करताय. आपण बी ही गोष्ट पुढच्या 2-4 दिवसात विसरून जाणार आहे. कारण नवीन काही ना काही अन्याय, अत्याचार, बलात्कार काही ना काही होणार आहे. अशा मॅटर मध्ये सर्व काही सरळ सरळ दिसतंय, डोळ्यासमोर आहे, तरी पण विलंब केला जाणार. मग त्या बलात्काराला धाक कसा निर्माण होणार, भीती कशी निर्माण होणार? अशी जर बसवा की असा जर बलात्काराचा विचार जरी मनात आला ना तर त्याचं मला रूह कापली पाहिजे मृत्यू समोर पाहू. पण नाही, तिथं पण आम्ही भेदभाव करणार. निदान अशा तरी गोष्टी सोडावं. आपण इकडं रेपचा विरोध करतोय, पण गुजरातच्या कोर्टाला असं वाटतं ह्यो आसाराम जेलच्या बाहेर आल्यानंतर काही वाईट वागला नाही म्हणून त्याला 15 दिवसाची एक बेल मुदतवाढ म्हणून दिली. अभिनंदन. न्याय व्यवस्था गोगलगाईच्या गतीने न्याय देते. न्यायाचे तत्व पाळताना माणुसकीचा बळी जात असतो. कोर्टावर प्रश्न उपस्थित केला की कोर्टाचा अवमान होतो. अशा कित्येक केसेस पेंडिंग आहे. आपण हातबल असतो, कोणाकोणाला दोष देऊ? सत्ताधाऱ्याला देऊ, गृहमंत्र्याला देऊ, पोलिसाला देऊ, न्याय व्यवस्थेला देऊ, समाजाला देऊ की आई बापाला देऊ? विरोधाभास बघा. ज्या राज्यात सर्वात जास्त महापुरुष झाले, ज्यांनी देशाला दिशा दाखवली, त्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त महिला गायब, सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्यात जास्त विद्यार्थी आत्महत्या करतात. जेवढे आपण वरवरून महान दिसतो तेवढेच आपण आतून पोकळे. किती महानतेचं आव्हान. हे मात्र आपल्या महाराष्ट्राचं वास्तव. आपण महाराष्ट्र म्हणून लयाकडे वाटचाल करतोय. जाती धर्माचे झोंबी बनवून केवळ आणि केवळ एक उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र उरणार आहे. लहान पोरगी होती राव, पण असा अमानुषपणा करायची इच्छा तरी कस काय होती? आपण लहान पोराचा गाल चावताना, गाल पकडताना सुद्धा विचार करतो मुलं मुली कुठे सेफ नाही. जवळच्या आणि ओळखीच्या लोकांपासून तर आणखी सावध राहा. कारण जास्तीत जास्त केसेस मध्ये आरोपी हा ओळखीच्या आणि जवळच्या लोकांमधला असतो. जे वाटले ते बोललो. एनर्जी डाऊन आहे, अपेक्षा शून्य आहे. बाकी तुम्ही पण वरती ढकला, मी पण जातो दुसरा व्हिडिओ बनवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय शंभूराय, जय श्रीराम, जय अल्लाह, जय येशू, जय सनातन, जय परशुराम, जय महावीर, जय बुद्ध, जय हिंदू राष्ट्र, जय संविधान, जय सावतामाळी, जय ब्राह्मणवाद. अजून कोणी राहिलं असं तर अशा सगळ्यांचं जय. फक्त माणुसकीची आणि माणसाची हार स्वीकार.